हॅलो यूट्यूब फॅमिली, आजची आपली रेसिपीज खूप भारी आहे आणि आजचा विषय थोडा वेगळा आहे। आज मी तुम्हाला जे मी हातामध्ये गोलगोल फिरवत आहे यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज मी काय बनवणार आहे। तर सर्वांचा आवडता हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा आपला वडापाव महाराष्ट्रात फेमसच आहे। मुंबईवरती लोकांच्या गरिबाची पोटाची भूक व श्रीमंतांच्या जिभेचे चोचले पुरवणारा असा हा सुंदर असा वडापाव। चला मग मी बोललो आज आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी वड्याची रेसिपी। हे बघा मित्रांनो, मी वडे हे तेलात किती मस्त प्रकारे टाकत आहेत आणि ते मस्त तळून घेत आहे। मी पहिले बटाट्याची चटणी केलेली आहे, त्यामध्ये मिरची, हळद, जिरे आणि मोहरी तडका देऊन घेतलेली आहे। त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट देखील घातलेली आहे, त्यामुळे आपल्याला वड्याला टेस्ट ही खूप जबरदस्त येते। आपण तेही बघितले असेल, खाता की नेता काय एखादी घेता अन्सार चाचांच्या पद्धतीने आज आपण वडा बनवून बघत आहे। हा वडा तुम्हाला देखील नक्की आवडेल। आपण यामध्ये बाहेरचं कोणतंही सामान वापरेल नाही, आपल्या किचनमध्येच असलेल्या वस्तू वापरून हा सुपर असा वडापाव बनवलेला आहे आणि याची क्वालिटी देखील एक नंबर आहे। याची टेस्ट ही बाहेर भेटणाऱ्या इतर वडापावांपेक्षा खूपच सुंदर आणि मस्त आहे, कारण हे आपण स्वतः बनवतो। तुम्ही तेलही बघू शकता कढईमध्ये कसं आहे। आता मित्रांनो, मी बेसन घेतले, त्यामध्ये मीठ, हळद आणि ओवा हा हातावरती कुस्करून टाकलेला आहे, कारण त्याची टेस्ट ही हातावर कुस्करल्यामुळे अजून आणखीनच वाढते। मित्रांनो हे बघा, आता मी जे पिठाचे प्रमाण जास्त पातळ नाही व जास्त घट्टही नाही, एकदम मीडियम केले आहे, त्यामुळे आपले वडे हे खूपच सुंदर झालेले आहेत। हे बघू शकता मित्रांनो, 1 किलो बटाट्यामध्ये मला एवढे बटाटे झाले आहेत। मित्रांनो, तुम्हीही घरी रेसिपी करा व मला सांगा की तुमचे ही वडे असेच बनलेत का। आता मी मस्त हे फ्राय करून घेत आहे। आता मी तुमच्यासाठी परत बनवत आहे, अजून एक घाणा काढून दाखवतो। हे बघा मित्रांनो, आता मी एक एक करून सर्व बटाटवडे यामध्ये घालून घेत आहे। मी जोपर्यंत बटाटवडे बनवतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व एक लाईक जरूर करा आणि दौलत रेसिपीमध्ये रोज वेगवेगळे व्हिडिओ येत असतात, तेही बघत चला, म्हणजे तुम्हाला नवनवीन आयडिया येतील। आपला रेसिपीचा विषयच भारी आहे मित्रांनो। हे बघा, बघता बघता मी हे वडे बनवत आहे, किती मस्त आणि सुंदर आहे। आता हे सोनेरी कलरचे होतं मी त्यांना कढईमध्ये तळून घेणार आहे व अधूनमधून त्यांना असे खालीवरती करत राहावे, कारण ते एक बाजूने तळले तर दुसऱ्या बाजूने ते कच्चे राहतात, त्यामुळे मी त्यांना खालीवरती करून घेत आहे। हे बघा मित्रांनो, किती मस्त सोनेरी कलर आलेला आहे। आता मी हे मस्त खालीवर झाल्यानंतर सोनेरी कलर आल्यानंतर मी तेल हे काढून घेत आहे व आता यामध्ये घालून घेत आहे। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी घमीला भरून वडे केलेले आहेत। आता हे वडे खूपच सुंदर झालेले आहे। कोणताही स्वयंपाक करताना पहिले आपण एक निवद काढून ठेवला पाहिजे, तर तो अग्निदेवता व अन्नपूर्णा मातेसाठी हा निवद आपण गाईला घातला पाहिजे, म्हणजे ते आपल्याला पुण्य भेटते। मित्रांनो, तुम्ही घरात कोणताही स्वयंपाक करा, पहिले एक घास अग्निदेवताला व एक घास चिमण्यांना किंवा पशुपक्ष्यांना, आपल्याजवळ जो प्राणी असेल त्यांना अर्पण करावा, म्हणजे तो आपल्याला पावन होतो। चला मित्रांनो, आता आपले वडे हे मस्त झालेले आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणि बेल आयकॉनला पण चालू करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसतील। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।